तर राज्यातील अनेक भागांमध्ये गावं ही अक्षरशः दुष्काळामुळे होरपळत आहेत। सध्याच्या या परिस्थितीत दुष्काळी भागातील गावागावातील लोकांची काय अवस्था आहे याबाबत एनडीटीव्ही मराठी माहिती घेत आहे। सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या माण या भागामध्ये भाटकी हे गाव आहे। या गावात एनडीटीव्हीची टीम पोहोचल्यानंतर गावातील भयानक वास्तव समोर आलंय। गावातील लोकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। महाराष्ट्रातील दुष्काळाची काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण आता गावागावातून घेत असताना आपण सध्या आता आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणून समजल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील भाटगी या गावामध्ये आलेलो आहोत। या गावातली ग्रामस्थ मंडळी आहेत, या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत की इथल्या गावातली काय परिस्थिती आहे। ताई, काय सांगाल, सध्याची पाण्याची काय परिस्थिती? सध्याची परिस्थिती म्हणजे 2 महिने झाले गावाला पाणी नाही। 2 महिने झाले? 2 महिने झाले कंप्लीट की गावाला पाणी नाही। त्यातून एकच टँकर दिलाय। एका टँकर मध्ये किती 500 किंवा 1000 लिटर पाणी देतात। त्यातून पण आम्ही 500-1000 लिटर पाण्यात 2 महिने काढलेत। 200 रुपयात 500 लिटर पाणी। मग असं 1000 लिटर कोण 2000 लिटर घेतय। मग असं 2 महिने विकत पण पाणी घ्यायचं चाललंय। जनावर कशी सांभाळता तुम्ही लोक? विकतच्याच पाण्यावर चाललंय बर सगळं काय। तर बाकीची शेती वगैरे काय परिस्थिती आहे? शेतीची पण परिस्थिती तशीच आहे। बर पाणीच नाही तर शेती कशी पिकणार? आता सध्या तर पडीकच आहेत। जनावरांना चारा पण विकतच घेतायत। चारा पाणी सगळं विकत आहे जनावरांना पण, माणसांना पण लय बिकट परिस्थिती आहे गावात। हौशी, तुम्ही आता तुमचं वय किती? माझं आता वय आता मला का माहित आहे 60-70 असेल। दुष्काळाची परिस्थिती किती वर्षांपासून पाहताय तुम्ही? म्हणजे तुमच्यात काय बदलाव दिसलाय का दुष्काळामध्ये? दुष्काळ म्हणजे 4-5 वर्ष झालं दुष्काळच आहे। बर आणि असंच आहे, पाऊस नाही, पाणी नाही, पाणी येतंय ते असंच येतंय। विकत काय घेणे आणि ते टँकर कवा येईल तवा घेणे येते। 2-3 दिवसानंतर टँकर येतो आणि पुढे 15 दिवसानं एका लाईनीला पाणी येतं। अशा 5 लाईनी 5 लाईनी आहे त्या गावात। बापरे, म्हणजे लाईन ठरवून दिलेली आहे। हा, लाईन आज एका लाईनला आलं 25 अशी घर आहेत। हा, त्या घरानुसार असं म्हणजे आम्हाला 15 दिवसानंतर पाणी येते। 15 दिवसांनी येते। त्यात तुम्हाला आपलं एका टँकर म्हणजे तुमच्या एका वाडीला 15 दिवसानंतर टँकर तोपर्यंत विकत घ्या ते वालांचा आणि आपलं कुठे गळत असेल त्यातलं। बर, असं चाललंय आपलं। दादा, तुमच्या गावातनं पाईपलाईन गेलेली आहे, त्या फुटलेल्या पाण्यावरती लोक तुम्ही पाणी भरता। हो, पाणी तर तुम्हाला असं वाटत नाही की डोळ्याला दिसतंय पाणी, मात्र आपल्या गावात अशी परिस्थिती आहे? आपल्या गावात परिस्थिती म्हणजे वॉटर सप्लायचं पाणीच नाही ना, वॉटर सप्लायमध्ये पाणीच नाही कसं। बर, त्यामुळं का नाही कुठल्या सुविधाच नाही होत ना। त्यामुळं का नाही जे एअरवाल आहे ना त्याचं पाणी आणून जनावरांनी प्यायला वापरतो। आणि परत ना जनावर चारा एखाद घ्यायचा लाखाच्या जरशा जवळजवळ 60-40 रुपये आम्ही विकतोय। पाणी नाही, काय नाही, गाया पण विकायला काढले ते बऱ्याच लोकांनी। 3 वर्ष झालं आम्हाला पाऊस नाही आणि बरेच गावातले लोक स्थलांतरित व्हायला लागले या म्हणजे बाहेरच ह्याच्यासाठी। कारण की ते लय आवडते, फक्त आता महिला वर्ग फक्त गावात राहिलाय, बाकीचं असं तरुण ही आहे ती बाहेर सगळे निघायला लागले। जरशाचा व्यवसाय होतोय, जो 1-1.25 लाखाला गाय घेतलेल्या ते 40-45 रुपये असं कोण घेणार, अशी परिस्थिती आमच्याकडे। आमच्यापासून 6 किलोमीटर पाणी आले मसवड साईडला, मग तिकडं आम्ही चारा ही विकत आणून ऍडजस्ट करतील लोक। असं आमच्याकडे म्हणजे कुठंच चारा ह्या शिवारात कुठंच चारा मिळणार नाही तुम्हाला हिरवाला म्हणून हा प्रकारच नाही। गाव सोडून लोक गेलेले आहेत का बाहेर नोकरीने या पाण्यामुळे? बेंगलोरला, परत मुंबईला, रंगाच्या कामात, पुण्याला कंपनी तिकडे गेलेली जॉबसाठी। तिथे जाऊन काय 15-20 हजार रुपये जॉब करते ती, जगण्यापुरतं पैसे येते ती, घरी काय शिल्लक राहिले तर द्यायचं, नाहीतर स्वतःच भागवायचं, असं चालू। मात्र या लोकांच्या ज्या घशाला कोरड पडलेली आहे त्या कोरडकडं आता खऱ्या अर्थानं 15 दिवसातून टँकर पाठवून त्यांचे ताण भागवण्याचं काम प्रशासकीय यंत्रणेने केलं नाही पाहिजे। तर 1 दिवसाला तरी 1 टँकर या गावातील लोकांना यावा अशी अपेक्षा या गावातल्या लोकांची आहे।